सर्वत्र महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा प्रचार अंतिम चरणात पोहोचत आहे. मिरज शहर आणि मिरज ग्रामीण भागात महायुतीची प्रचार यंत्रणा मोठ्या संख्येनं कार्यरत झाली असून ग्रामीण भागातल्या महायुतीचे कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. मतदारसंघामध्ये एक उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. सुरेश भाऊ खाडेंच्या रूपानं सर्वांना सोबत घेऊन काम करणारा लोकप्रतिनिधी मिळालाय अशी भावना जनमानसात दिसत आहे. मतदारसंघातील नेटकं नियोजन, जनसंपर्क आणि महायुती सरकारच्या विविध लाभकारी योजनांमुळे या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे हे मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास जनतेत दिसून येतोय. मिरज ग्रामीण भागातल्या टाकळी, मल्लेवाडी, नरवाड, बेडक या गावांमध्ये डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा प्रचार दौरा पार पडला. या भागात प्रचार दौऱ्यामध्ये नागरिकांचा सहभाग आणि मिळालेला प्रतिसाद अगदी उत्साही होता. गावातल्या महिला भगिनींनी औक्षण करून भाऊंना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. बेडक गावामध्ये पदयात्रा आणि सभा पार पडली. यावेळी बोलताना ते म्हणाले, महायुती सरकारनं आजवर महाराष्ट्रामध्ये लोककल्याणकारी योजना आणल्या, त्यामुळे नागरिकांना या योजनांचा फायदा झालाय. शेतकऱ्यांसाठी केंद्राप्रमाणे नमो शेतकरी सन्मान योजना, तसंच पीक विमा, वीज बिलात सवलत देण्यात आली. महिला भगिनींसाठी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी, एसटी प्रवासामध्ये सवलत अशा योजना राबवल्या, त्यामुळे महिला सक्षमीकरण व्हायला लाभ होत आहे. वृद्धापकाळ पेन्शनधारकांच्या पेन्शन रकमेत वाढ करण्यात आली आहे. बांधकाम कामगारांसाठी विविध योजना आणून त्याचा लाभ तळागाळातल्या बांधकाम कामगारांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो. मिरज विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना लोकहितासाठी जे करता येईल त्यासाठी माझे सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. मिरज शहर असो वा मिरज ग्रामीण भाग, सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास कामं केली. शासनाच्या विविध योजनांचा पाठपुरावा करून त्यांचा मिरज मतदारसंघातल्या नागरिकांना लाभ देण्याचा प्रयत्न केला. बेडक गावचा विकास करताना दुजाभाव न करता सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला. या गावच्या लोकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सर्वांची अशीच सेवा घडावी म्हणून या निवडणुकीत मला आपले आशीर्वाद द्यावेत. यावेळी टाकळी, मल्लेवाडी, नरवाड, बेडक भागातले नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.